चला दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू आपण पाठवायचे दोन्ही संघांना विनंती असेल. JSR आणि टीम निर्मल सम्राट. दर्शन अहिरे आपण या. दर्शन आणि मयूर आपण सुद्धा या. ते बॅट्स घेऊन जा. बॅट आल्यात आणि जे पारितोषिक तुमच्यासाठी लाभले गेले होते लगातार 3 चौकारसाठी हर्षित यांच्याकडून जी बॅट देण्यात येणार होती त्यासाठी दोन्ही खेळाडूंनी यायचं. दर्शन आपण सुद्धा या आणि मयूर जाधव आपण सुद्धा या. चला राज यांच्या शुभ हस्ते बॅट देऊन दर्शनचा गौरव करायचा. खूप चांगली बॅटिंग, लगातार 3 चौकार आणले आणि त्यासाठी या छत्रपती चषकाच्या वतीनं ती बॅट देण्यात येणार आहे दर्शन अहिरे यांना. मयूर आपण सुद्धा या. चला मॅचला झाली सुरुवात आणि कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा हलकासा बदल. मृदुल मेहर जॉईन असणार आहेत या मॅचच्या दरम्यान. थँक्यू. दर्शन इकडे समोर या. दर्शन कॅमेरामॅन काय ना बॅट दिली जातोय आमच्या मुख्य स्क्रीनवरती. दर्शन अहिरे यांना लगातार 3 चौकारासाठी या स्पर्धेमध्ये छत्रपती चषकाच्या वतीने जी बॅट आयोजित केली होती ती देण्यात आली. त्यानंतर मयूर बॅट डेडिकेट करणार आहे. मामाचं पोरं नाव काय? मीत खोत. भुवनेचा भाऊ आहे. क्या बात आहे. भुवनेचा भाऊ यांना सुद्धा बॅट देण्यात येते. चला मॅच चालू करा. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 धाबा धावफलकावर टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. ओव्हर टू मृदुल. रामच्यावानी दोस्ती सांगा ऐका कुणाची, ऐका कुणाची दोस्ती ऐका कुणाची. अरे सुनील उमेश येवन जोडी मोठ्या मनाची. अरे आम्ही काय आहोत साऱ्यांना आता लागले कळायला. आम्ही काय आहोत साऱ्यांना आता लागले कळायला. सुनील राठोडची दोस्ती बघून सारे लागलेत जळायला. उमेश आरची दोस्ती बघून सारे लागलेत जळायला. यस धन्यवाद. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 5 धावा धाफकावर दुसरं षटक. मनीष आणि मनीषच्या विपक्षात वसई तालुक्यातील एक असा खेळाडू ज्यानं संपूर्णतः महाराष्ट्रावर भ्रमण करत असताना अंडरआर्म क्रिकेट हे अगदी जवळून पाहिलं. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आखूट टप्प्याचा चेंडू होता. टॅपच्या साह्याने खेळला जातोय. धाफकामध्ये 1 ने भर पडत असताना 6 धावा ह्या धाफकावर आहेत. दुसरीकडून यश वैती आहे. पाठच्या 4 ते 5 वर्षामध्ये यश वैतीची एक वेगळी ओळख. कमी वयात सर्वाधिक जास्त अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये यशकडे एक वेगळ्या आशाभूत नजरेनं पाहिलं जातं आणि आल्या आल्या यशनं एक्सेलेट करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. चौकार. यश आणि यशच्या नावी अनेक विक्रम देखील आहेत. निर्मळ गावचा सुपुत्र यश, परंतु VPL सीझन मला वाटतं 6 होता आणि त्यावेळेला लगातारचे 6 चौकारांचा विक्रम देखील यश वैती या खेळाडूच्या नावी अनेक विक्रम आहेत. यश सातत्यानं स्वतःला इतकंच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि यशने सातत्यानं दाखवून दिलंय. दुसरीकडून प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा तो खेळाडू रोहित गोवळकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मनीषनं आतापर्यंत चांगल्यारीत्या कमबॅक करून दिलाय. एक निर्धाव चेंडू येतोय. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा एक हात हवेत आहे. अर्थातच काय तर 9 चेंडू येतोय.
अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलक खर्ची पडतोय. पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत खऱ्या अर्थानं 7 धावा धावफलकावर खर्ची पडत असताना धावफलक 12 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. रोनित गोवाळकर गण्या या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. डाऊन द ग्राउंड अगदी मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू येतोय बॅक टू बॅक. अजून एक चौकार. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले आतापर्यंत एक्सलेट करत असताना टीम निर्मळ संघ पॉवर प्ले खऱ्या अर्थानं त्यांच्या बाजूने थोडासा झुकतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 16 धावा धावफलकावर. क्रिकेट आज म्हटलं जातं ना की जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय आणि अशीच प्रेमात पडणारी अशीच पाठच्या 2 दिवस झाले प्रत्येक प्रेक्षक राजा वर्ग वसई तालुक्यातला प्रत्येक खेळाडू प्रत्येकाला गुंफून ठेवणारी स्पर्धा. अर्थातच त्या स्पर्धेचं नाव पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक. आज ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस ह्या स्पर्धेचा आणि ह्या स्पर्धेबद्दल चर्चा करावी तितकी कमी आहे. संपूर्णतः आयोजक आणि आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा ग्लासी ट्रॉफी आहे आणि त्या ट्रॉफीकडे पाहत राहिलं तर जणू काही पाहतच राहावं अशी प्रेमात पाडणारी अशी आकर्षित करणारी ती ट्रॉफी. एक वेगळं सर्व काही वेगळं आहे. सर्व काही प्रेमात पाडणारा सर्व काही आठवणीत राहणारी अशी ही स्पर्धा आणि संतनगरला खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेनं आज वेगळी ओळख निर्माण करून दिले. संतनगर म्हटलं तर दहीहंडी, संतनगरची युनिटी, संतनगरचा तो गणेश उत्सव, संतनगरचा तो राजा. परंतु आता संतनगरला पंकजदादा मिश्रा ह्या व्यक्तीनं एक वेगळी ओळख करून दिली. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. सौरभ विश्वकर्मा बेस्ट वर्सेस बेस्ट ॲज अ आयकॉन, ॲज अ कर्णधार म्हणून या खेळाडूंना सातत्यानं वसई तालुक्यातील 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर 21 धावा धावफलकावर येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेला येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. येतोय चेंडू सीमारेखा बार. जिम्मेदारीला खऱ्या अर्थानं जाणलंय. कालच्या दिवसामध्ये गोल्डन डकचा शिकारी एक वेळेला यश वैतीला पाहिला, एक वेळेला आपण रोनित गोवाळकरला पाहिला होता. परंतु ह्या मॅच मध्ये दोघांनी त्या प्रकारचं खेळ, त्या प्रकारचे टीम प्लॅनिंग, त्या प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत निर्मळ सम्राट NCC ह्या संघाचं आपण पाहिलंय. आणि सम्राटासारखे खऱ्या अर्थाने हे 2 खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये तो खेळ करत असताना आपण पाहतोय. सुजित दादा चव्हाण यावेळेला कान मित्र दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स यावेळेला शेअर करत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 चेंडूमध्ये आतापर्यंत धावफलकावर 26 धावा आहेत. पहिलं षटक 5 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये सौरभवर देखील पुन्हा एकदा ती हाणामारी आणि त्या बळावर आतापर्यंत पहिल्या 18 चेंडूमध्ये 26 धावा धावफलकावर येतात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणारे येणारे 6 चेंडू गोविंद देतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा यावेळेला चांगल्यारीत्या अंकित झा फील्ड केला जातोय. सिंगल धाव तुर्तास धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 27 धावा धावफलकावर येतात. फ्लाइटेड चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला गॅदर करता आला नाही, त्या कारणास्तव ती सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट केली जाते. 28 धावा धावफलकावर येत आहेत. 2 सलामीवर बॅटर यश वैती, दुसरीकडून रोनित गोवाळकर. एक तरफ शेर है तो दूसरी तरफ 1.25 शेर है आणि हे 2 खेळाडू अक्षरशः मैदानामध्ये तुटून पडल्यात. यश वैती ह्या नावामध्ये एक वेगळी आग आहे. म्हणजे म्हटलं जातं ना की जशी मैदानामध्ये ती सुरू होईल त्यावेळेला ती विझवण्याआधीच समोरचा संघ प्रयत्न हा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत
चांगल्यारीत्या फिल्ड केला जातोय. अंकित झान ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय शेवटपर्यंत अगदी नजर आणि नेत्र दीपक. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या 4 मध्ये 3 धावा धाफकावर. क्षेत्ररक्षण आणि अंडरआर्म क्रिकेट क्षेत्ररक्षणाच्या बळावर सातत्यानं आपण मोठमोठ्या स्पर्धा बॅटिंग बॉलिंग आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण यावेळेला अंकित झहाचं आपण पाहिलं. 29 येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातील आतापर्यंत 29 आहेत. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातो. तुर्तास धावचीची संधी. पंचांचा डिसिजन निर्णय त्वरितच नाकार म्हटलं जर ती सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 30 धावा धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणारी सिंगल 32चा टार्गेट. येणारा चौकार 35चा टार्गेट. परंतु ती येणारी का वेळ दर्शवणार आहे. चांगल्यारीत्या फील्ड. शेवटच्या चेंडूवर गडी बाद. यश वैती. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. धाफकावर 30 आहेत. येणारे 24 मध्ये 31चा पाठलाग करायचा. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. टीम सायबा विपक्ष टीम DCC नवापूर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. टीम सायबा आणि टीम DCC नवापूर दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण त्वरित यायचे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. ह्या सर्व गोष्टींचा थोडीशी काळजी घेत जा. 31चा पाठलाग आहे. एक चांगलं धाफकावर आतापर्यंत टीम निर्मळ सम्राटनं उभं केलंय. 2 सलामीवर बॅटर. रोनित गोवळकरचा तो खेळ आपण पाहिला. त्यानंतर यश वैती. शेवटच्या चेंडूवर धावचीच्या रूपानं नक्कीच गडी बाद. परंतु चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. दोन्ही कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने या. आदरणीय सन्माननीय रोहन महाडिक आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. 2 एन्व्हलप आहेत आणि त्या एन्व्हलप मधून DCC नवापूर टीम सायबा दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो प्लीज या. मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 31चा पाठलाग आहे. सौरभ विश्वकर्मा मनीष झा आहे 2 सलामीवर बॅटर. येथून रिस्क घेणं खऱ्या अर्थानं तितकंच मोठं गरजेचं असणार आहे. येथून जर का पराभूत झाला तर मात्र वर्षभरासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला लॉंग वेटिंग करावी लागेल. टीम DCC नवापूर सायबा संघ कर्णधार आहे इथे. लोअर फुलटाचा चेंडू. पहिला चेंडू चांगल्यारीत्या फेल्ड आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपण पाहतोय धावेंचा श्रीगणेश केला जातोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे पूर्णतः स्वतःला झोकून दिलं होतं. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल. 2 खेळाडूंना यावेळेला मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं खऱ्या अर्थानं गरजेचं. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 2 धावा धाफकावर येत आहेत. 31चा पाठलाग करायचा आणि त्या 31 धावेंचा पाठलाग करत असताना अमित राणे गोलंदाजी मार्कवर आहे. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स दुसरीकडून देखील आहे आणि ते 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे.
सिंगल सिंगल धावेने ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये पाहतोय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धापक्यावर येत असताना निर्मळ सम्राट एनसीसी जय सार अर्थात जय श्रीराम हा संघ थोडासा कुठेतरी कमी पडतोय. चांगला खेळ सातत्यानं आपण पाहिला, परंतु यावेळेला ह्या मानाच्या ह्या सन्मानाच्या ह्या अभिमानाच्या ह्या स्पर्धेमध्ये अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि ह्या स्पर्धेमध्ये तो खेळ आपल्याला पाहायला मिळेल का? जय श्रीराम संघाचा नवीन हंगामातील नवीन स्पर्धा खेळत असताना सातत्यानं थोडंसं कुठेतरी कमी पडतोय, परंतु आफ्टर लॉंग टाइम ती पुन्हा एकदा JSR संघासाठी ती सुवर्ण संधी. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा धापक्यावर येत आहेत. 1 to go. अखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फेअर म्हटलंय. अर्थातच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धापक्यावर. ऐकूया डीजेची धून आणि त्यानंतर डायरेक्टली टॉस की बॉसच्या दिशेनं. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्थ करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्थ करतय. कोणी देशीने हो कोणी गावी थांबवतो डीजे थांबवत. DCC नवापूर आपल्याला पुन्हा पुन्हा आव्हानित करण्यात येत आहे. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो आपण टॉस करतोय. एखादा प्रतिनिधी असेल तरी यायचंय. टॉस केला जाईल प्रथमतः DCC नवापूर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धापक्यावर येत आहेत. आदरणीय सन्माननीय रोहनदादा महाडिक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते एनव्हलप आहेत आणि तेथून आता कोणाच्या नशिबामध्ये फलंदाजी कोणाच्या नशिबामध्ये ती गोलंदाजी ती रोहनदादा यावेळेला दोघांना एनव्हलप देत आहेत आणि त्यानंतर गोलंदाजी टीम सायबा आता फलंदाजी करायची आहे टीम DCC नवापूर संघाला. मॅच चालू आहे त्या कारणास्तव आपण चर्चा नाही करणार आहोत. फक्त डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डिसिजन प्रथमतः टीम सायबा संघाला आता गोलंदाजी करायची. समोरचा संघ अर्थातच DCC नवापूर संघाला फलंदाजी करायचे. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय यावेळेला आफ्टर लॉंग टाइम तो चौकार येतो आणि चौकाराने धापक्यावर आता 8 धावा. एक 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 9 धावा धापक्यावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. JSR संघ आणि त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला जातोय. पुश करो खुश रहो. सिंगल धाव ती धापक्यामध्ये येत असताना आतापर्यंत धापक्यावर 10 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पहिल्या 3 मध्ये 6 धावा धापक्यावर येत असताना पुन्हा एकदा एक्सलेट पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा तो जनरेट करत असताना अजून एक चौकार. थँक्यू. थांबवतोय डीजे थांबवतोय. 14 धावा धापक्यावर येतात. काय खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. काय कमबॅक करून दिलाय मनीष झा. अक्षरशः मैदानामध्ये तो धुमाकूळ घालत असताना आपण पाहतोय. अरे येतील वादळ येतील तुफान या साऱ्यांसमोर अडखळणं खऱ्या अर्थानं मनीष झा सारख्या वाघाला पसंत नाहीये. आणि तो खेळ आता मैदानामध्ये दाखवत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 15 धावा धापक्यावर येतात. 31चा पाठलाग काय येणार आहे. 13 मध्ये 16 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. पहिल्या 11 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत येत असताना अजित दादा सुर्वे पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड आहे. सिंगल धाव धापक्यामध्ये येत आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा ह्या धापक्यावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ पहिल्या 12 मध्ये 16 धावा धापक्यावर येत असताना 2 खेळाडूंना त्या प्रकारचं ती कडवी लढत टीम निर्मळ सम्राट संघाला अर्थातच NCCचा तो संघ
त्या संघाला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवत असताना सौरभ विश्वकर्मा वैयक्तिक संत गतीने आतापर्यंत ती सुरुवात 4 धावेंवर. दुसरीकडून मनीष झा वैयक्तिक ती 12 धावींची खेळी आणि त्या बावर आतापर्यंत पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 16 धावा धापकावर येतात. आता येणारे 12 मध्ये अजून देखील 15 धावा धापकावर बनवायचे. रोनित गोवळकर गण्या हे बॅटल पाहण्यासारखे आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत आणि पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 17 धावा धापकावर, 11 मध्ये 14 धावांची गरज आहे. ज्या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावेळेला एक्सेलेट करत असताना मनीषच्या बॅटमधून आतापर्यंत ते 2 चौकार आपण पाहिलेत आणि त्या बळावर ते धावफलक खऱ्या अर्थानं सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत नेऊन ठेवले. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये, पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर. येथून रिस्क एकूण एखादा चौकार खऱ्या अर्थानं JSR संघाला गरजेचा आहे, परंतु तो कोणत्याने कधी येणार त्यावर आता क्वेश्चन मार्क आहे. धावचीतची संधी एखादा ब्रेक थ्रू गरजेचा होता आणि यावेळेला धावचीतच्या रूपानं येतोय सौरभ विश्वकर्मा डगआउटच्या दिशेनं. आईलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला. रंगलाय सारा गोविंदा हौशे मोचे जायो देस आईला. धन्यवाद. आणि आई एकविरा आई कारल्या डोंगरावर आता अनेक पालख्या कालच्या दिवसामध्ये नारंगी गावातून देखील गेलेली ती पालखी आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. येणारे 9 मध्ये 13 धावा धापकावर बनवायचे आहेत. न्यू बॅटर दुसरीकडून महेश आहे. महेश या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे, परंतु रोनित गोवळकर आणि त्या खेळाडूच्या विपक्षामध्ये आता यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना सिंगल धाव धापकामध्ये घेतली जाते. चांगली फील्ड कालच्या दिवसामध्ये देखील आपण सुजितला पाहिला होता आणि त्या प्रकारचा खेळ पुन्हा एकदा तो मैदानामध्ये दाखवत असताना ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. 8 चेंडू 8 मध्ये 12 धावांची गरज आहे. 19 धावा आतापर्यंत धापकावर. 1 गडींच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 4 मध्ये 3 धावा धापकावर. रोनित खऱ्या अर्थानं अनेक वर्ष, अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे या खेळाडूंना जवळून अंडरआर्म क्रिकेटच्या पाहिल्यात आणि तो खेळाडू यावेळेला मैदानामध्ये अक्षरशः रंग उधळतोय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. मॅचचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय आणि त्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी ही मैदानामध्ये दाखवली जाते. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला सन्मान दिला गेलाय. सिंगल कंप्लीट आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 मध्ये 20 आहेत. आता येणारे 6 मध्ये 11 धावा धापकावर बनवायचे आहेत. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आपली पावर हाय, धडकात आता सोसायचं नाही. आपली यारी लय खतरनाक हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. यस, धन्यवाद. येणारे 6 मध्ये 11 धावा धापकावर बनवायचे आहेत. 31चा पाठलाग होता. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं JSR संघाच्या बाजूने ते राहिलं होतं, परंतु रोनित गोवळकरनं केलेला तो कमबॅक आणि त्या बळावर आता सर्वेश चिपट. 6 मध्ये 11 धावांची गरज असताना राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू येतोय यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. मनेश ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. चर्चा तुमची होत आली, नावाला तुमच्या टीम आली. चर्चा तुमची होत आली, नावाला तुमच्या टीम आली. अरे भाई सर नाही शेट बोल शेट. ओ शेट, तुम्ही नाटक केला शेट. ओ शेट.
येणारे 5 मध्ये 11 धावेंची गरज आहे. कौन कहता है सफलता लक्ष्य से मिलती है, मेहनत में आग हो तो मंजिल भी झुका करती है. येथून त्या प्रकारचा प्रयत्न करावा लागेल, येथून लढावं लागेल, येथून पडावं लागेल, येथून खऱ्या अर्थाने येथून जिंकायचं असेल तर चौक्यांची आतिषबाजी करणं यावेळेला गरजेचं. परंतु यावेळेला गोविंद यू मिस आय विल डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय अजून एक गडी बॅक टू बॅक येतोय डगआउटच्या दिशेनं. नेटवर्क जाम तुम्ही केला या, नाव तुमचं व्हायरल झालं या. नेटवर्क जाम तुम्ही केला या, नाव तुमचं व्हायरल. व्हायरल आणि खऱ्या अर्थानं सर्वेशनं खऱ्या अर्थानं चर्चेला भाग पडलंय. कालचा दिवस असेल, दिविशा तेजस 11 एक भला मोठा संघ आणि त्या विपक्षामध्ये देखील त्या प्रकारचे ते गोलंदाजी ती अॅक्युरेसी सर्वेशनं दाखवली होती. 4 मध्ये 11 धावेंची गरज आहे, 4 मध्ये मोठ्या 3 फटक्यांची गरज आहे. पहिला येणार का नव्हे सिंगल धाव. जो खेळाडू लहरामध्ये आहे, मनीषनं आतापर्यंत चांगला खेळ केलाय, त्याला यावेळेला ती संधी दिली जाते आणि येथून खऱ्या अर्थ 3 मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा, हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल को टकराना होगा. येथून खऱ्या अर्थाने येथून बढावा द्यायचा असेल, येणाऱ्या टॉप 6 मध्ये जायचं असेल तर येथून एक्सेलेंट करणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके गरजेचे आहेत. पहिला येणार का, पहिला येणार का, पहिला येतोय. चेंडू सीमारेखा बार, चौकार. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये देखील आपण तो खेळ पाहिला होता. शुभम खांडेकर 6 चेंडू 18 धावांची गरज असताना त्याने खेळायला तो एक नवीन सी फॉर्मॅट मध्ये विक्रम. परंतु आता येथून 2 मध्ये 6 धावेंची गरज आहे, 2 मध्ये 6 धावेंची गरज आहे, 3 मध्ये 10 धावेंची गरज असताना पहिला येतोय. मनीष मध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. यावेळेला अजून एखादा फटका मॅच मध्ये एक वेगळी रंगत अजून एक येतोय. 1 मॅन आर्मी. मनीष आतापर्यंत मैदानामध्ये स्वतःला इतक्याच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे भी अलग लेवल के बुलंद हैं. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास, मम्मा मास. फिर से बोलो. इसकी पैंट भी है मास, इसके शर्ट भी है मास, इसके मसल में मास, ये है मास. देख लो. यस थँक्यू. काय खेळ मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. 1 मॅन आर्मी. आतापर्यंत वैयक्तिक 22 धावेंचा खेळ आपण मनीषचा पाहिला, म्हणून तो 1 चेंडू 2 धावेंची गरज आहे. समोर सर्वेश चिपट आहे आणि त्याच्या विपक्षात मनीष झा. मनीषनं आतापर्यंत खेळ केलेला सर्वांना भावणार आहे. 1 मध्ये 2 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेला टपच्या साईडने खेळला जातोय. सामना फिनिश. फक्त आणि फक्त 1 धावेनं अतिशय चांगला खेळ मनीष झाचा. जबरदस्त खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. 1 मॅन आर्मी. परंतु हार्डलक थोडक्यात हुकला जातोय. आणि अभिनंदन टीम निर्मळ सम्राट. मनीषचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ मैदानामध्ये दाखवला.